नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल यशोमार्ग आणि मॅथ मराठी या दोन्ही यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजेच MPSCमध्ये अर्थशास्त्र जे की आपल्याला 20 मार्काचं विचारलं जातं, यावरचे अतिमहत्त्वाचे 100 प्रश्न आणि ते पण वन लायनरमध्ये डायरेक्ट प्रश्न आणि उत्तर, ज्यामुळे तुमची चांगली उजळणी होईल आणि तुम्ही त्या ठिकाणी चांगला स्कोर करू शकता. ठीक आहे. मग ह्या व्हिडिओमध्ये मी 100 प्रश्न घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. या ठिकाणी 100 प्रश्न घेऊन आलेलो असलो तरी असे अर्थशास्त्राचे 100 असे 5 व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. म्हणजे अतिमहत्त्वाचे 500 प्रश्न तुम्ही माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. अतिशय छान तुमची उजळणी होईल याची मी काळजी घेणार आहे. आणि पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये जे रिपीट झालेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे हे वन लायनर आहेत. ठीक आहे. तर हे तुम्हाला परीक्षेला जाण्याआधी तुम्हाला माहीतच पाहिजे, कारण की अर्थशास्त्राला या ठिकाणी 20 गुणांना विचारलं जातं, म्हणून हा टॉपिक स्कोर करणार आहे. एक हे 20 मार्काचा करा आणि चालू घडामोडी 20 मार्काचं करून टाका. तुमचं कंबाईनमध्ये तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. उर्वरित जो भाग आहे तो तुमचा बाकी भूगोल, राज्यशास्त्र, इतिहास यामधून कवर होतो. आणि एक गोष्ट, हा व्हिडिओ पहिला असल्यामुळे मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो माझ्या वतीनं, की जे उत्तर कन्फर्म येते त्यालाच गोल करा आणि जे कन्फर्म माहीत नाही त्याला सोडून द्या. कारण की युद्ध जिंकण्यासाठी जास्त लढण्यापेक्षा स्मार्टपणे कसं लढता येईल, कमी एनर्जीमध्ये जास्त आपल्याला सैनिक कसे मारता येतील याकडे लक्ष द्यावं लागतं आणि तेव्हा युद्ध जिंकलं जातं. एनर्जी वेस्ट न करता या गोष्टीवर लक्ष द्या. ज्याचं उत्तर येत नाही त्याला गोलच करू नका, सोडून द्या. तुम्ही म्हणा मी परीक्षेच्या कक्षेमध्ये गेलो तर मी त्या ठिकाणी मला 100 पैकी 2च प्रश्नांची उत्तरं आली तरी मी त्या 2लाच गोल करून येणार, पण बाकीच्यांना अंदाजे कोणत्यालाही मी गोल करून येणार नाही. मग त्यासाठी आधी आपल्याला कमीत कमी 60 ते 65 मार्कांची स्वतःला तयारी करायची आहे. ठीक आहे. तेव्हा कुठंतरी आपलं कंबाईनचं मेरिट या ठिकाणी होऊ शकतं. मग त्यासाठी हा सांगलेला जो आपला प्लॅन आहे अतिशय महत्त्वाचा आहे. अर्थशास्त्र या 5 दिवसामध्ये मी अर्थशास्त्रावरचे हे 5 व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यानंतर भूगोलावरचे 5, राज्यशास्त्रावरचे 5 आणि इतिहासावरचे 5 असे अतिशय महत्त्वाचे सगळे व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन येणार आहे. आणि त्यानंतर मग मी विज्ञानाचे व्हिडिओ घेऊन येणार आहे. ठीक आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय महत्त्वाचा हा पहिला व्हिडिओ आहे म्हणून एवढं बडबड करत आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ येईल त्यामध्ये मी सरळ व्हिडिओला सुरुवात करणार आहे. ओके, चला जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे बघा, भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पहिली वेळ म्हणजे पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न कोण मोजलं असं विचारलेलं आहे. तर त्याचा उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांनी. कधी? तर ते 1868 मध्ये त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप कसे आहे? तर भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप हे मिश्र अर्थव्यवस्था आहे. ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीच्या वहनाचा सिद्धांत कोणी मांडला? तर तो मांडला आहे दादाभाई नौरोजी यांनी. आणि विशेष म्हणजे ते आपल्या स्वातंत्र्य लढ्यामधले एक उत्तम सैनिक होते. ठीक आहे. यानंतर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर कधी झालेली आहे? 1 एप्रिल 1935ला. त्यानंतर 5वा प्रश्न, RBIचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर RBIचे राष्ट्रीयकरण जे आहे ते झालेले आहे जानेवारी 1949 मध्ये. जानेवारी 1949ला. 6वा प्रश्न, भारतात हरित क्रांतीचे जनक कोण मानले जातात? तर MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहेत. त्यानंतर जगात हरित क्रांतीचे जनक कोण मानले जातात? तर जगामध्ये नॉर्मन बोरलॉग यांना हरित क्रांतीचे जनक मानले जातात. बघा या ठिकाणी फरक एवढाच आहे, हे MS स्वामीनाथन हे भारतातले हरित क्रांतीचे जनक आहेत, तर नॉर्मन बोरलॉग हे जगातील हरित क्रांतीचे जनक आहेत. आणि जेव्हा मग प्रश्न असा येतो त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये सगळ्यात आधी काय विचारतात तुम्हाला? प्रश्न समजा हा 7वा विचारलेला आहे, तर यामध्ये तुम्हाला ते काय विचारणार? जगात हरित क्रांतीचे जनक कोण मानले जातात? आणि 1 नंबरला उत्तर काय ठेवणार? ते MS स्वामीनाथन. कारण आपल्याला जे पाठ आहे त्याच्यावर आपण पटकन फोकस करतो आणि गोल करतो, पण इथं लक्ष द्यायचे जगात विचारले का भारतात विचारले, या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणून जगात असेल तर मग नॉर्मन बोरलॉग
आणि भारतात विचारला असेल तर MS स्वामीनाथन असं या ठिकाणी आपल्याला लिहायचे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर धवल क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे. निळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर निळी क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. त्यानंतरचा 10वा प्रश्न आहे बघा. 10वा प्रश्न, पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? तर ती हेरॉल्ड डोमर मॉडेल यावर आधारित होती. ध्यानामध्ये ठेवा, खूप वेळा रिपीट झालेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? तर ती महाबलनोबिस यांच्या मॉडेलवर आधारित होती. ठीक. पहिलं हेरॉल्ड डोमर, दुसरं महाबलनोबिस. ठीक आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 12. भारतात पंचवार्षिक योजनांना अंतिम मान्यता कोण देत असे? तर तेव्हा कोण देत असे? राष्ट्रीय विकास परिषद, ज्याला नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल असं म्हटलं जायचं, ते काय करत होतं? पंचवार्षिक योजनांना अंतिम मान्यता देण्याचं काम करत असतं. ठीक आहे. त्यानंतर 13वा प्रश्न, योजना आयोगाची जागा कोणत्या संस्थेने घेतली आहे? तर ती घेतलेली आहे नीती आयोगाने. ठीक आहे. पुढचा प्रश्न, नीती आयोगाची स्थापना कधी झाली? तर नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015ला झालेली आहे. नीती आयोगावर खूप वेळा प्रश्न विचारलेत आतापर्यंत, कारण 2015ला हा झालेला बदल आहे. नियोजन आयोगाला नीती आयोग केलं, म्हणून यावर भरपूर प्रश्न रिपीट झालेले आहेत. MPSC कंबाईन, त्यानंतर आपलं सरळ सेवा, बऱ्याच वेळा हा रिपीट झालेला प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. जसे की नियोजन आयोगाचे पंतप्रधान असायचे, आता फक्त त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा 16वा प्रश्न, अतिशय महत्त्वाचा, भारतात 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? तर वित्त सचिवांची सही त्यावर असते. त्यानंतर RBIचा आर्थिक वर्ष कोणतं? RBIचे आर्थिक वर्ष कोणते असते? तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे काय आहे? RBIचं आर्थिक वर्ष आहे, आपण असं त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. भारतातील मध्यवर्ती बँक कोणती आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. चलनवाढ म्हणजे काय? तर वस्तू आणि सेवांच्या किमतीत होणारी सततची वाढ यालाच चलनवाढ असं म्हणतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20. ज्या दराने RBI व्यापारी बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते त्याला काय म्हणतात? तर त्याला रेपो रेट असं म्हणतात. ठीक आहे. RBI ज्या दराने व्यापारी बँकांना निधी स्वीकारते त्याला काय म्हणतात? ठीक आहे. म्हणजे व्यापारी बँकाकडून निधी स्वीकारते त्याला काय म्हणतात? रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. जेव्हा RBI देते त्याला रेपो म्हणायचं, आणि जेव्हा घेते त्याला रिव्हर्स रेपो असं म्हणायचं. ओके. त्यानंतर बघा 22वा प्रश्न, दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी RBI जो दर लावते त्याला काय म्हणतात? तर त्याला बँक रेट असं म्हणतात. ठीक आहे. दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी त्याला बँक रेट म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23. पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबवली गेली? तर ती राबवली गेलेली आहे 1951 ते 1956ला पहिली पंचवार्षिक योजना. त्यानंतर योजना सुट्टीचा कालावधी कोणता होता? 1966 ते 1969 हा योजना सुट्टीचा कालावधी होता. या कालावधीमध्ये योजना घेण्यात आल्या नव्हत्या. ठीक आहे. त्यानंतर बघा भारतात रोलिंग प्लॅन म्हणजे सरकती योजना कधी राबवली गेली? तर कधी? 1978 ते 1980 जनता सरकार होतं तेव्हा, आणि ह्या 2 वर्षामध्ये जी योजना राबवली त्याला रोलिंग प्लॅन किंवा सरकती योजना असं म्हणण्यात आलेलं आहे. प्रश्न 26वा. 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर ते झालेले आहे 19 जुलै 1969ला. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न आहे बघा, दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 6 बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर दुसऱ्या टप्प्यात 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं, ते झालं होतं 15 एप्रिल 1980ला. त्यानंतरचा 28वा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा, नाबार्डशी संबंधित आहे. नाबार्डची स्थापना कधी झाली? तर नाबार्डची स्थापना ही 12 जुलै 1982ला शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार झालेली आहे. नाबार्डचे मुख्य कार्यालय कुठे आहे?
तर नाबार्डचे मुख्य कार्यालय हे मुंबईला आहे. क्षेत्रीय ग्रामीण बँकांची RRB स्थापना कधी झालेली आहे? ठीक आहे, रिजनल रुरल बँक यांची स्थापना कधी झालेली आहे? तर 2 ऑक्टोबर 1975ला झालेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न 31वा. भारतात GST म्हणजे वस्तू व सेवा कर कधी लागू झाला? तर तो झाला 1 जुलै 2017ला. ठीक आहे. प्रश्न 32वा. GST हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर तो अप्रत्यक्ष कर आहे. कर सुधारणांशी संबंधित कोणती समिती प्रसिद्ध आहे? तर राजा चेलैया समिती ही कर सुधारणांशी संबंधित आहे. दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी 1993 मध्ये कोणती समिती स्थापन केली होती? तर ती लक्कडवाला समिती स्थापन करण्यात आलेली होती. त्यानंतर आहे 2005 मध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी कोणती समिती गठीत झाली? तर दारिद्र्य मोजण्यासाठी 2005ची समिती तेंडुलकर समिती होती. त्यानंतर 36वा प्रश्न. 2012 मधील दारिद्र्य मोजमाप समितीचे अध्यक्ष कोण होते? तर C. रंगराजन हे 2012च्या दारिद्र्य मोजमाप समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे 37वा. प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे त्याला डिस्क्यूज अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतात. ही प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात आढळती? तर ही कृषी क्षेत्रामध्ये आढळते. त्यानंतरचा प्रश्न आहे 38वा प्रश्न. मानव विकास अहवाल ह्युमन डेव्हलपमेंट याचा फुल फॉर्म काय आहे मला ध्यानात येत नाही, तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. मानव विकास अहवाल म्हणजे आता मानवसाठी ह्युमन, विकाससाठी डेव्हलपमेंट आणि अहवालसाठी काय शब्द असतो तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. माझ्या ध्यानात येणं झालं आहे, जे आहे ते मी मान्य करतो. मानव विकास अहवाल दरवर्षी कोण प्रसिद्ध करतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तो UNDP म्हणजे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम त्या ठिकाणी काय करत असतो? राबवत असतो. ठीक आहे किंवा प्रसिद्ध करत असतो. 39वा प्रश्न. मानव विकास निर्देशांक म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची संकल्पना कोणी मांडली होती? तर ती महबूब उल हक पाकिस्तान आणि अमर्त्य सेन भारत या 2 व्यक्तींनी त्या ठिकाणी ती मांडलेली होती. त्यानंतर अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर डॉक्टर अमर्त्य सेन 1998 हे या ठिकाणी काय आहेत? त्याचे पहिले भारतीय आहेत ज्यांनी नोबेल प्राइज मिळवलेलं आहे अर्थशास्त्रातलं. त्यानंतरचा प्रश्न आहे 41वा. भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक कोणती आहे? तर ती आहे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया. SBIचे पूर्वीचे नाव काय होते? तर तिचे पूर्वीचे नाव होते इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून SBIची स्थापना कधी झाली? तर ती झालेली आहे 1 जुलै 1955ला. त्यानंतर गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर कांदा व कोळंबी म्हणजे झिंगे यांच्याशी संबंधित आहे. त्याला काय म्हणतात? गुलाबी क्रांती असं म्हणतात. त्यानंतरचा 45वा प्रश्न. सोनेरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर फलोत्पादन आणि मध उत्पादन या 2 गोष्टींशी ती संबंधित आहे. त्यानंतर बघा प्रश्न आहे 46वा. काळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर काळी क्रांती हे पेट्रोलियम आणि खनिज तेल यांच्याशी संबंधित आहे. ह्या ज्या क्रांती आहेत तर ह्या क्रांती त्या रंगावरूनच लक्षामध्ये येतात बघा. ध्यानामध्ये ठेवण्यासाठी वेगळी ट्रिक काही लागत नाही. काळी क्रांती म्हणजे पेट्रोलियम हे कसं असते? जमिनीतून काढलं जातं तेव्हा काळ्या रंगाचं असते. ठीक आहे. खनिज जे आहेत काळ्या रंगाचे असतात. प्रक्रिया करून नंतर त्याच्यापासून जे आहे ते मिळवलं जातं म्हणून याला काळी क्रांती म्हणली. पिवळी क्रांती म्हणलं की तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे त्या ठिकाणी काय येते पिवळी क्रांती म्हणल्याच्या नंतर मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अप्रत्यक्ष कराचा भार. अप्रत्यक्ष कराचा भार शेवटी कोणावर पडतो? तर तो अंतिम ग्राहकावर पडत असतो. त्यानंतर 48वा प्रश्न. प्रत्यक्ष कराचे उदाहरण कोणते? तर प्रत्यक्ष कर हा आयकर म्हणजे ज्याला इन्कम टॅक्स किंवा महामंडळ कर याला काय म्हणतात? प्रत्यक्ष कराचं उदाहरण असं आपण म्हणतात कॉर्पोरेशन टॅक्स. ठीक आहे. त्यानंतर 49वा. फिलिप्स वक्ररेषा कशाशी संबंध दर्शवते? कशातील संबंध दर्शवते? तर महागाई आणि बेरोजगारी या 2 गोष्टीमधला ती काय करत असते? संबंध दर्शवते फिलिप्स वक्ररेषा.
त्यानंतर 50वा प्रश्न आहे, लॉरेन्स वक्ररेषा कशाचे मापन करते? तर ती विषमतेचे मापन करत असते. लॉरेन्स वक्ररेषा विषमतेचं मापन करत असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 51, गिनी गुणांक मूल्य 0 असल्यास काय दर्शवते? तर पूर्ण समानता त्या ठिकाणी दर्शवत असतं. गिनी गुणांक मूल्य 1 असल्यास काय दर्शवते? तर पूर्ण विषमता ते दर्शवत असतं. त्यानंतर 53वा प्रश्न, लॉफर वक्ररेषा कशातील संबंध दर्शवते? तर कर दर आणि महसूल या दोन गोष्टींमधून ते आपल्याला त्या ठिकाणी संबंध दर्शवत असते. त्यानंतर भारतामध्ये नवे आर्थिक धोरण कधी स्वीकारले गेले? प्रश्न आहे, भारतात नवे आर्थिक धोरण कधी स्वीकारले गेले? तर ते जुलै 1991ला काय करण्यात आलेलं आहे? स्वीकारण्यात आलेलं आहे. यानंतर 55वा प्रश्न, 1991च्या आर्थिक सुधारणांच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर PV नरसिम्हा राव हे भारताचे पंतप्रधान होते. यानंतर 56वा प्रश्न, 1991च्या आर्थिक सुधारणांच्या वेळी अर्थमंत्री कोण होते? तर डॉक्टर मनमोहन सिंग हे आर्थिक सुधारणांच्या म्हणजे 1991च्या वेळी अर्थमंत्री होते. ठीक आहे. त्यानंतर आहे LPG मॉडेलचे पूर्ण रूप काय आहे? LPG. 58वा प्रश्न, विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच सेज कायदा कधी संमत झाला? तर उत्तर आहे 2005 मध्ये लागू झाला. 2005 आला आणि लागू कधी झाला? 2006 मध्ये लागू झाला. ठीक आहे. यांनी आपल्याला संमत झाला असं विचारलं, तर संमत कधी झाला? 2005 मध्ये झाला. आणि लागू कधी झाला? 2006 मध्ये झाला. आणि या काळामध्ये मी होतो बघा 8वीला. मला पूर्णच्या पूर्ण लक्ष आहे, कारण ह्या सेजबद्दल आमच्या सरांनी एक सुंदर कविता लिहिली होती. ती कविता त्यांनी आम्हाला तेव्हा ऐकवली होती, तर ते मला आजही आठवतं. मी 8वीला होतो आणि ही घटना आहे 2005-06 मध्ये. ठीक आहे. तर त्यानंतरचा प्रश्न आहे 59, भारतात नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना नोटा छापण्याचा अधिकार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60, भारतात भारतीय नाणे कायदा कधीचा आहे? तर तो 1906चा आहे. विशेष अधिकार SDRचे हे चलन कोणाचे आहे? तर IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे चलन आहे SDR. त्यानंतर SDRला काय म्हटले जाते? तर याला पेपर गोल्ड असं म्हटलं जातं. ठीक. त्यानंतर 63वा आणि महत्त्वाचा प्रश्न, जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी जागतिक बँकेचे मुख्यालय आहे. आणि याच ठिकाणी मी तुम्हाला आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो की जागतिक संघटना जेवढ्या आहेत, ठीक आहे, जेवढ्या जागतिक संघटना आहेत या सर्व संघटनांची स्थापना आणि त्यांचं मुख्यालय हे सगळंच्या सगळं पाठ करून ठेवा. तुम्हाला याच्यावर हमखास 2 ते 3 प्रश्न विचारले जातात अर्थशास्त्राच्या माध्यमातून. ठीक आहे. तर मग हे करून घ्या. पुढचा प्रश्न पाहू आपण, प्रश्न क्रमांक 64, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 1945ला ब्रिटन वुड्स परिषदेनुसार. ठीक आहे. त्यानंतर 65वा प्रश्न, जागतिक व्यापार संघटनाची स्थापना कधी झाली? तर ती झालेली आहे 1 जानेवारी 1995ला. WTOचे मुख्यालय कुठे आहे? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, तर ती आहे जिनिव्हा या ठिकाणी स्वित्झर्लंडला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न आहे 67वा, गॅटची जागा कोणत्या संघटनेने घेतली? तर WTO याने गॅटची जागा घेतलेली आहे. त्यानंतर 68वा प्रश्न, फेरा कायद्याची जागा कोणी घेतली? तर फेराची जागा ही फेमा या कायद्यानं घेतलेली आहे 1999ला. फेमाचे पूर्ण रूप काय आहे म्हणजे फुल फॉर्म काय आहे? फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, यालाच फेमा असं म्हटलं जातं. कधी आलेला आहे तो? 1999ला आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 70. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 70 काय आहे बघा, भारतातील शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य कोणते? तर ते आहे महाराष्ट्र, म्हणजे आपलंच राज्य आहे, ध्यानामध्ये ठेवा. हा अर्थसंकल्प त्यांनी 1986ला मांडला होता. भारतात प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्प कोणी मांडला? तर हा जेम्स विल्सन यांनी मांडला, तो 1860 मध्ये मांडला होता. 72वा प्रश्न, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? तर RK षण्मुख चेट्टी यांनी त्या ठिकाणी मांडला होता. ठीक आहे.
समोरचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा 73वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्पाचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आहे? तर अनुच्छेद 112. ठीक आहे, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणून या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये त्याचा कायदा आहे. 74वा प्रश्न. राजकोषीय तूट म्हणजे काय? तर राजकोषीय तूट म्हणजे एकूण खर्च वजा एकूण महसूल कर्ज वगळून. ठीक आहे, एकूण खर्च वजा अशा प्रकारे याचा आपण काय राजकोषीय तूट असं त्याला म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 75वा. FRBM कायदा कधी संमत झाला? तर 2003 मध्ये झाला. 76वा प्रश्न. केळकर समिती कशाशी संबंधित आहे? तर कर सुधारणा आणि PPP मॉडेलवर आधारित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 77वा प्रश्न. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. सार्वजनिक लेखा समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर त्या ठिकाणी 22 सदस्य असतात. त्यामध्ये 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे सदस्य असतात. प्रश्न 78वा. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. त्यानंतर बघा 76वा प्रश्न 79वा प्रश्न. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर अरविंद पनगरिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असणार आहेत. यानंतर बघा प्रश्न आहे 80वा. वित्त आयोगाची स्थापना वित्त आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार होते? तर अनुच्छेद 280 नुसार आपल्याला या ठिकाणी सांगता येते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 81. वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतात? तर भारताचे राष्ट्रपती हे दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करत असतात. भारतात चलनीकरण डिमॉनेटायझेशन 8 नोव्हेंबर 2016 रोजी झाले. ते कितवे होते? तर ते 3रे डिमॉनेटायझेशन होते. 1946ला पहिलं झालं, त्यानंतर 1978ला झालं आणि त्यानंतर 2016ला झालं. तर ते कितवं डिमॉनेटायझेशन होतं? ते होतं 3रं. ठीक आहे. आणि कधी झालं? 8 नोव्हेंबर 2016 रोजी. ठीक आहे. त्यानंतर पहा 83वा प्रश्न. स्टॅगफ्लेशन. ठीक आहे. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? तर स्टॅगफ्लेशन म्हणजे आर्थिक मंदावस्थेसोबत असणारी महागाई. यानंतर आहे 84वा प्रश्न. मुद्रा योजना कधी सुरू झाली? तर 8 एप्रिल 2015ला मुद्रा योजना सुरू झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर 85वा प्रश्न. मुद्राचे पूर्ण रूप काय आहे? तर मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर 86वा प्रश्न. मुद्रा योजनेत शिशु कर्जाची मर्यादा किती आहे? तर 50,000 रुपयापर्यंत आहे. 87 प्रश्न. जनधन योजना कधी सुरू झाली? ही झालेली आहे 28 ऑगस्ट 2014ला जनधन योजना सुरू झालेली आहे. त्यानंतर मनरेगा कायदा कधी संमत झाला? तर 2005 मध्ये संमत झाला आणि 2006ला त्याची अंमलबजावणी झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 89वा प्रश्न. मनरेगा अंतर्गत वर्षातून किमान किती दिवस रोजगाराची हमी दिली जाते? तर 100 दिवसांची हमी या ठिकाणी दिली जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 90. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची संस्था कोणती आहे? तर NSO म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. ठीक आहे. ही जी संस्था आहे ही काय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम करत असते. 91वा प्रश्न. ॲडम स्मिथ यांना कशाचे जनक मानले जाते? तर त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. ॲडम स्मिथ यांचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता आहे? तर वेल्थ ऑफ नेशन्स 1776 मध्ये त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. 93वा प्रश्न. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला? तर अल्फ्रेड मार्शल यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 94. कल्याणकारी अर्थशास्त्र संकल्पना कोणी मांडली? तर अल्फ्रेड मार्शल यांनी ती मांडलेली आहे. 95वा प्रश्न. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या संज्ञा कोणी वापरल्या? तर रॅग्नर फिरिश यांनी 1933ला ह्या रचना किंवा या संज्ञा त्यांनी वापरलेल्या आहेत. 96वा प्रश्न. भारताचे केंद्रीय मध्यवर्ती बँक मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे
मुंबई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे 97वा प्रश्न. इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक, ज्याला एक्झिम बँक असं म्हटलं जातं, तर या बँकेची स्थापना कधी झालेली आहे? तर ती झालेली आहे 1982ला. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 98 आहे. प्रश्न क्रमांक 98चे सिडबीचे मुख्यालय कोठे आहे? तर सिडबीचे मुख्यालय हे लखनौला आहे. ठीक आहे. 99वा प्रश्न. भांडवली बाजार कोणाद्वारे नियंत्रित केला जातो? तर भांडवली बाजार जो आहे तो सेबीच्या अंतर्गत त्या ठिकाणी नियंत्रित केला जातो. प्रश्न 100वा आणि शेवटचा प्रश्न या व्हिडिओचा. म्हणजे सेबीची स्थापना वैधानिक स्वरूपात कधी झाली? तर ती 1992ला झालेली आहे. अशा प्रकारे आपले हे 100 प्रश्न संपलेले आहेत आणि आपल्या अर्थशास्त्राचा हा पहिला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. यानंतर असे 4 व्हिडिओ येणार आहेत आणि ह्यापेक्षा महत्त्वाचे दुसरे ह्यापेक्षा थोडेसे अवघड प्रश्नसुद्धा या ठिकाणी येणार आहेत. म्हणून दुसरा व्हिडिओ लवकर मिळावा म्हणून एकदा सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. असंच टचमध्ये राहू. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.